कथेचं नाव आहे अघोरी साधनेचा शाप. अमित एक धाडसी यूट्यूबर ब्लॉगर जो सत्य शोधण्यासाठी आणि अंधश्रद्धा उघडकीस आणण्यासाठी ओळखला जातो. स्थळ महाराष्ट्रातील एका दऱ्याखोऱ्यात असलेले वर्षानुवर्षे बंद असलेले कालभैरव मंदिर आणि त्याच्या शेजारील जुने स्मशान. या ठिकाणी गेल्या 20 वर्षात अनेक विचित्र मृत्यू झाले आहेत आणि स्थानिकांमध्ये एका क्रूर अघोरी साधनेची भीती आहे. अमित आपल्या कॅमेऱ्यासमोर सांगतो की तो आज या शापित ठिकाणी रात्रीच्या वेळी जाणार आहे, जेथे लोक भूत आणि अघोरी दोन्ही असल्याचे मानतात. तो या गोष्टी केवळ भाकड कथा आहेत हे सिद्ध करण्याचा निर्धार करतो. अमित रात्रीच्या वेळी जंगलातून वाट काढत स्मशानाच्या सीमेवर पोहोचतो. त्याला सर्वत्र अघोरी विधीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की कवटी, राख, रक्ताचे डाग दिसतात. याच वेळी त्याला एक वृद्ध आणि घाबरलेला स्थानिक रखवालदार दिसतो. तो अमितला थांबवतो आणि गंभीर इशारा देतो. रखवालदार: बाळा, आज जाऊ नकोस. तिकडे फक्त भूत नाही तर महारुद्र नावाचा एक अघोरी आहे, जो अनेक वर्षापासून एका क्रूर आत्म्याला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने कालभैरव मंदिराचे रूपांतर आपल्या काळ्या जादूच्या जागेत केले आहे. जो कोणी मध्ये येतो तो वाचत नाही. अमितला विश्वास बसत नाही आणि तो रखवालदाराला टाळून पुढे जातो. मंदिराजवळ पोहोचल्यावर अमितला अंधारात एक आग आणि भयानक मंत्रांचे आवाज ऐकू येतात. तो झाडांच्या मागे लपून पाहतो. महारुद्र अघोरी एका मानवी हाडांच्या ढिगाऱ्यासमोर बसून एका महिलेच्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करून अत्यंत क्रूर अघोरी साधना करत आहे. अचानक त्या महिलेचा आत्मा तेथे प्रकट होतो. ती अघोरीच्या मंत्रांमुळे पूर्णपणे नियंत्रणात आहे, पण तिची भयानक किंकाळी आणि तिचे विकृत रूप पाहून अमितला प्रचंड भीती वाटते. अमितच्या हातून नकळत कॅमेरा खाली पडतो आणि त्याचा फ्लॅश ऑन होतो. अघोरी महारुद्रला लगेच कळते की कोणीतरी त्याला पाहिले आहे. तो भयानक आवाजात ओरडतो, "कोण आहे तिथे? माझ्या साधनेत अडथळा आणणाऱ्याला मृत्यूचा श्राप देईन." अमित जीव वाचवण्यासाठी धावायला लागतो. त्याच्या मागे अघोरीचे आणि त्या भूताचे भयानक आवाज आणि विचित्र सावल्यांचा पाठलाग सुरू होतो. धावताना अमितला रस्त्यात एक कवडी दिसते, जी त्या भूताला नियंत्रणात ठेवण्याचे साधन असते. नकळतपणे तो ती कवडी तुडवतो आणि नष्ट करतो. कवडी तुटताच अघोरीचे मंत्र तुटतात आणि भूताला मुक्ती मिळते. ती स्त्रीचा आत्मा रागाने अघोरीवर झडप घालते. अमित मागे न पाहता 20 मिनिटांचे अंतर 10 मिनिटात कापतो आणि आपल्या गाडीत बसतो. घरी पोहोचल्यावर अमितने शूट केलेला व्हिडिओ पाहतो. व्हिडिओच्या अगदी शेवटच्या सेकंदाला त्याला आपल्या खांद्यावर एका भूताच्या बोटाचे रक्ताळलेले निशाण दिसते. हे निशाण त्याला स्मशानातून बाहेर पडताना लागले होते, पण त्याने पाहिले नव्हते. हाच तो अघोरी साधनेचा शाप असतो, ज्यामुळे त्याला आता शांतता मिळणार नसते. अमित: मी तिथून परत आलो,
पण ती गोष्ट अजूनही माझ्यासोबत आहे. अमित आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना पहिल्या भागाचा थोडक्यात सारांश देतो. स्मशानात काय घडले, कवडी कशी तुटली आणि तो कसा पडून आला. घरी आलेला शाप. अमित आता शहरात आपल्या घरात आहे, पण तो शांत नाही. तो घाबरलेला आहे आणि रात्रभर त्याला झोप लागत नाही. त्याच्या खांद्यावरचे रक्ताळलेले निशाण आता अधिक स्पष्ट झाले आहे आणि त्याला असह्य जळजळ होत आहे. त्याच्या घरात विचित्र घटना सुरू होतात. किचनमध्ये हाडांचा वास येणे, रात्रीच्या वेळी भिंतीवर कोणाची तरी सावली दिसणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कानात एक रागाने भरलेला गूढ आवाज सतत घुमत राहतो. तू माझी साधना भंग केलीस. आता मी तुझ्या शरीरात प्रवेश करून तुला या जगातून कायमचे मिटवून टाकीन. अमितला जाणवते की आता डॉक्टर किंवा पोलीस काहीही मदत करू शकत नाहीत. तो पुन्हा त्याच भीतीदायक गावात जातो आणि वृद्ध रखवालदाराला भेटतो. रखवालदार अमितचे निशाण पाहून घाबरतो आणि सत्य सांगतो. तू ज्या भूताला मुक्त केलेस तिने अघोरी महारुद्रला संपवले नाही, तर त्याला जखमी केले आहे. महारुद्र आता अधिक क्रूर आणि सुडाने पेटला आहे. तो त्या भूताला आणि तुला दोघांनाही मारण्यासाठी एका काळभैरव चक्राची तयारी करत आहे. रखवालदार सांगतो की या शापातून वाचायचं असेल तर तुला महारुद्रच्या शेवटच्या विधीला तोड द्यावा लागेल. यासाठी मंदिरात लपवलेला त्या मृत स्त्रीच्या मालकीचा एक पवित्र कलश मिळवावा लागेल. अमित आणि रखवालदार पुन्हा त्याच स्मशानाच्या दारात पोहोचतात. वातावरण पूर्वीपेक्षा अधिक भयानक आणि थंड आहे. ते आत जाताच त्यांना महारुद्र अघोरी काळभैरव चक्रात बसलेला दिसतो. तो स्वतःच्या रक्ताने आणि हाडांच्या तुकड्यांनी एक भयंकर विधी करत आहे, ज्याचा उद्देश अमितच्या शरीरातून आत्मा काढून महारुद्रला अधिक शक्तिशाली करणे आहे. महारुद्र लगेच अमितला पाहतो आणि हसतो. तो त्याला आपल्या चक्रात खेचण्याचा प्रयत्न करतो. जीव वाचवण्यासाठी अमितला कशाचीही पर्वा न करता रखवालदाराने सांगितलेल्या जागी तो पवित्र कलश ठेवावा लागतो. अमित तो कलश महारुद्रच्या काळभैरव चक्रावर फेकतो. तो कलश काळभैरव चक्रावर ठेवला जातो. कलश ठेवताच महारुद्रची साधना भंग होते. त्याला असह्य वेदना होतात आणि तो ओरडतो. त्याच वेळी मुक्त झालेल्या स्त्रीचा आत्मा तिथे पुन्हा प्रकट होतो. आत्मा महारुद्रच्या दिशेने झेपावतो आणि दोघांमध्ये महाभयंकर संघर्ष होतो. अमितला पळून जाण्यासाठी संधी मिळताच अमित धावत पळत परत येतो. त्याचे शापित निशाण आता जळून गेलेल्या एका डागात रूपांतरित झालेले असते. महारुद्र पळून जातो आणि आत्मा शांत होतो. अमितला कळते की त्याने महारुद्रला कायमचा हरवला नाही, फक्त शांत केले आहे. व्हिडिओच्या शेवटी अमित प्रेक्षकांना सांगतो, तो अघोरी अजूनही जिवंत आहे आणि ते निशाण मला रोज आठवण करून देते की ही कथा अजूनही संपलेली नाही. पुढचा भाग लवकरच येत आहे. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.